मुख्यमंत्री सहायता योजनेच्या माध्यमातून येथे राज्यभर विशेष मदत होत असताना आपण आज गडिंग्लजमध्ये पाहतोय की शिवसेनेच्या वतीने येथील अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना डेस्क बॅगचे वितरण आज करण्यात आलेलं आहे। जनकल्याण कक्षाच्या या पुढाकाराने हा उपक्रम येथे आयोजित करण्यात आलेला होता। जनकल्याण कक्षाचे येथे सदस्य आहेत आपल्यासोबत। तर मुख्यमंत्र्यांचं नेहमीच राज्यभर सर्वत्र लक्ष आहे। विशेष सहायता निधीतून विशेष प्रयत्न देखील केला जातो। आज आपण पाहिलं की विद्यार्थ्यांना डेस्क बॅगचं वितरण केले। काय सांगाल मुख्यमंत्र्यांच्या या उपक्रमाबद्दल? सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे साहेब संवेदनशील अशी त्यांची नेतृत्व कायमस्वरूपी तुम्ही बघतच आलात असाल। तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जनकल्याण कक्षाच्या मार्फत आज आपण जवळजवळ विविध उपक्रम आपण गावोगावी राबवत आहोत। शासन आपल्या दारी हा देखील उपक्रम आपला सर्व ठिकाणी चालू आहे। या माध्यमातून गोरगरिबांपर्यंत आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत ह्या सर्व उपक्रमांची माहिती आणि जे पण काय आहे याचा मोबदला त्यांना पोहोचत आहे। आज इथे केदारी रेडेकर आयुर्विद्यालय या ठिकाणी अनिरुद्ध रेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण इकडे डेस्क बॅग वाटपाचा कार्यक्रम घेतला होता। डेस्क बॅग वाटपाचा कार्यक्रम आणि डेस्क बॅग ह्याच्याबद्दल मी तुम्हाला 2 मिनिटं सांगतो की डेस्क बॅग हे काय आहे की एक आपल्याला स्टडी टेबल दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून, जेणेकरून की आजपर्यंत विद्यार्थी हे जमिनीवरती ठेवून अभ्यास लिखाणकाम करत होते, पण आज काही विद्यार्थ्यांना मानेचा पाठीचा मणक्याचा त्रास होतो आहे। त्याच्यामुळे ही संकल्पना आज मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती विचारपूर्वक करून आज संकल्पना मांडली आहे आणि आज डेस्क बॅगचा उपक्रम आपण राबवला आहे। मी अनिरुद्ध रेडेकर सरांचे खूप खूप आभार मानतो, ज्यांनी आम्हाला इथे एवढ्या बरेच संख्येने विद्यार्थी जमा करून आमच्या उपक्रमास बहुमोलाचा वाटा आहे त्यांचा आज। धन्यवाद सर। डेस्क बॅग जी आहे ही 2 in 1 आहे। बॅगमधून आपल्याला साहित्य देखील मूव्ह करता येतं, याशिवाय डेस्कचा देखील आपल्या चांगल्या पद्धतीने वापर करता येतो, त्यामुळे चांगला अभ्यास हा विद्यार्थ्यांना करता येतो। हाच एक मानस ठेवून मुख्यमंत्री सहायता योजनेच्या माध्यमातून ही डेस्क बॅगचं वितरण करण्यात आलेलं आहे। आजवर आरोग्याच्या बाबतीत आपण काम केलेलं आहे। आज पहिल्यांदाच या गडिंग्लज चंदगड तालुक्यामध्ये मुख्यमंत्री सहायता योजनेच्या माध्यमातून पहिल्यांदाच हा शिक्षणासाठी हा निधी आलेला आहे किंवा हे डेस्क बॅगचं वितरण करण्यात आलेलं आहे। काय वाटतं उपक्रमाबद्दल आणि कसं राहील इथून पुढची वाटचाल शिवसेनेची मुख्यमंत्री साहेबांची? प्रमाणे माझे सहकारी अक्षय पाटील साहेब जे मुख्यमंत्री सहायता कक्षात कार्यरत आहेत, त्यांची आणि जेव्हा माझी मुंबईमध्ये चर्चा झाली की मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या हे गोष्ट लक्षात आली, आमचा मुख्यमंत्री हा तळागाळात काम करणारा मुख्यमंत्री आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या हे लक्षात आले की ज्यावेळेला ते एखाद्या अंगणवाडीत भेट दिली त्यांनी, त्यावेळेला त्यांना लक्षात आले की मुलं लिखाण करताना खाली जमिनीवर वही ठेवून ते लिखाण करतात, त्यामुळे त्यांच्या कमरेला आणि ह्याला त्रास होतो। हे मुख्यमंत्री साहेबांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एक संकल्पना मांडली की अंगणवाडीतल्या प्रत्येक मुलांना एक डेस्क आणि बॅग दिली, तर डेस्कवर ठेवून ते लिहून त्यांचा लिखाणाचा त्रास कमी होणार आहे। त्या माध्यमातून ही संकल्पना ज्यावेळेला माझे सहकारी अक्षय असतील किंवा डॉक्टर वाघमारे सर असतील यांनी सांगितली, त्यावेळेला मी त्यांना विनंती केली की ही योजना तुम्ही प्रथमतः आमच्या ह्या सीमा भागात, जे आमचा आजरा गडिंग्लज चंदगड हा जो भाग आहे हा मुंबईपासून 500-600 किलोमीटर अंतरावर आहे आणि बरंचसं दुर्लक्षित आहे, त्यामुळे त्या भागात तुम्ही ही संकल्पना राबवा। आणि त्यांनी आपल्या ह्या भागापासून सुरुवात केलेली आहे, त्याबद्दल मी प्रथमतः या दोघांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो। आमचे इतर सर्व सरपंच आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांना पण माहिती आहे की काय काय अडचणी या ग्रामीण भागात काम करताना येतात, त्यामुळे त्यांचं मी विशेषतः आभार मानतो। त्यांनी वेळात वेळ काढून इथं आले, ह्या आमच्या मुलांना ह्या बॅग दिल्या आणि ह्या तसं 1000 बॅग आम्ही उपलब्ध केल्या आहेत, पण अजून भरपूर आपल्याला बॅग उपलब्ध करायची, त्याचीही मी त्यांना विनंती केलेली आहे की चंदगड आता गडिंग्लजला कार्यक्रम झाला आहे, असा एखादा कार्यक्रम आम्हाला चंदगड आणि आजऱ्यात पण घेता यावा, जेणेकरून त्या मुलांना पण आम्हाला इझिली हे देता येईल, कारण आजरा आणि चंदगड भाग हा तसा दुर्गम आहे आणि त्या ठिकाणी अशा सुविधा पोहोचणं गरजेचं आहे। त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांचं मी ह्या सर्व आमच्या सरपंच आणि ह्या परिसरातील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि अशीच वेगवेगळ्या योजना मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली राबवाव्यात, जेणेकरून ह्या भागातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला असा लाभ होईल। त्याबद्दल मी खरोखर मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, या सर्वांचं मी आणि त्यांचं मंत्रिमंडळ या सर्वांचा मी मनापासून आभार मानतो। तर राज्याचा प्रचंड मोठा कारभार सांभाळत असताना अगदी लहानसहान गोष्टींच्याकडे लक्ष मुख्यमंत्री साहेबांचं आहे, हे आजच्या डेस्क बॅग वितरणावरून हे लक्षात आलेलं असून यांचा अशाच हे कार्य मुख्यमंत्री सहायता योजनेच्या जनकल्याण कक्षाच्या मार्फत चालू राहावे अशीच अपेक्षा पालकांची आहे। गडिंग्लजहून लाईव्ह टुडे साठी नितीन मोरे।